काय आहे? आर्चिस, तूही गेला होतास? मामा, ती कोंबडी. अगं मी त्याला नेणार नव्हतो, पण म्हटलं फिरूनही येईल ना. माधव, अजून किती सारवा करणार आहे? का आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे गुरुवाने सांगितल्याने तसं झालं ना. तुम्हाला हे पटत असेल तर तुम्ही ते करा, पण ऍटलीस्ट माझ्या मुलाला यात अडकवू नका. आमचा कोण नाही हा तो. आहे ना, पण तुम्ही ज्या गोष्टी करताय ना त्या माझ्या मुलांनी कराव्यात ते मला आवडणार नाही. आर्चिस, जा. कपाळाला जे लावलंयस ते धुनी, इन्फेक्शन होईल. काय होत नाही. आर्चिस, जा. कुणी काय करावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी नक्कीच निर्णय घेऊ शकतो. माधव, इनफ. आज जे झालं ते पुन्हा घडणार नाही याची काळजी घे. वहिनी, तुका पटत नसेल तर ठेवू नको विश्वास, पण आमका पटता. काही तुझा विरोध आणि दुसरीकडं अभिरामचं दुर्लक्ष, त्याका तर काही पडलेलीच नाही. तर लग्नाची फक्त पडलेली आहे. का? त्यांनी त्याचा विचार करू नये? तो घेईल ना त्याचे निर्णय. पण आम्ही मोठी माणसं सांगताव ना. मग आई, तुम्हाला सुद्धा अभिरामचं देविकाशी लग्न व्हावं असंच वाटतंय ना? आर्चिसच्या बाबतीत जसा मी निर्णय घेऊ शकते तशा आई सुद्धा अभिरामच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. गैरसमजुतीने वाद करत बसण्यापेक्षा अभिरामचं देविकाशी लग्न लावून देणं हाच योग्य निर्णय आहे असं मला वाटतं. इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवं. हो ना माधव? हो, मलाही तसंच वाटतं. माधव, एक गोष्ट सांगू? नाही, नको. नाही, तू ऐकूनच घे. काहीही घडलं तरी ते एखाद्या अज्ञात शक्तीमुळे घडतंय. हा जो काही समज आहे तोच मुळात चुकीचा आहे, असं नाही तुला वाटत? लिमा, तू इथल्या लोकांना बदलायला नको जाऊस. मी त्यांना बदलायला जात नाहीच आहे, पण माझ्या बाबतीत जर का काही घडत असेल तर मी म्हणणारच ना मला काय वाटतंय ते. जसं आता स्वयंपाकघरात माझ्या कपाळावर हळद कुंकू का काहीतरी लागलं, लगेच सगळे घाबरले. आता मी सुद्धा घाबरलो होतो तुझ्या कपाळावरचा मळवट बघून. कम ऑन माधव, डोंट टेल मी. तिथे सरिता होती, छाया होती, मसाल्याचे डबे होते, हळदी कुंकवाचं ताट होतं. तो हात चुकून कपाळाला लागला असेल ना? ठीक आहे, तू समजतेस तसं आपण समजू. हा, मी म्हणते म्हणून नाही, प्रॅक्टिकली ऍक्सेप्ट कर. बघ, सध्या तरी ते मला जमत नाही. माधव दादा आणि निलिमा वहिनीची लग्नाला काहीच हरकत नाही. ते म्हणतायत देविकाशीच लग्न कर. मुंबईहून आलेत ते मुंबईला परत जातीलच हो, पण दत्तारामरावांचा का म्हणून थोडा वेळ मागितलाय. सध्या प्रॉपर्टीच्या वाटण्या चालू आहेत. वकील काका येऊन गेले. अण्णांनी सगळ्यांची सोय करून ठेवलेलीच असा ना? हा, सोय करून ठेवली आहे, पण सगळ्यांनाच मान्य व्हायला हवं ना.